राग सावडली. सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीही झाला. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात गेली. कारण राजकारणात पद मिळवणं वेगळं असतं आणि सत्तासूत्र आपल्या हातात घेणं वेगळं. काल रातोरात बारामतीमध्ये घडलेल्या हालचालींना पाहिलं, लक्षात घेतलं तर पार्थ पवार मुंबईहून थेट बारामतीत पोहोचले. शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी शरद पवार पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात, त्या पत्रकार परिषदेत एक वाक्य बोलून टाकतात, मला सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची माहिती नाही. पटेल आणि तटकरे प्रमुख नेते आहेत, त्यांनी निर्णय घेतले असेल आणि बस, फुल स्टॉप. हे वाक्य साधं वाटतं पण त्याचा अर्थ फार खोल आहे. कारण हा निर्णय पक्षातल्या चर्चेतून झाला, पण शरद पवारांच्या हातात तो निर्णय नव्हता. हेच त्या एका वाक्यामुळे दिसतं. त्यानंतर 2-3 तासातच पुन्हा घडामोडी होतात. पार्थ पवार परत बारामतीत येतात. शरद पवारांची जवळपास 1 ते 1.5 तास भेट घेतात. फोनवर कुणाशी तरी चर्चा करतात आणि लगेच हेडलाईन सुरू होते, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर काहीतरी घडतंय. म्हणजेच एकीकडे सरकार आणि अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांना पुढे आणून एक निर्णय झटपट घेतला, तर दुसरीकडे शरद पवारांनी या निर्णयाला उत्तर म्हणून स्वतःची बेरीज सुरू केली, असं मात्र चित्र दिसतंय. जर आता या सगळ्या उपमुख्यमंत्री पदानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार जर एकत्र असले तर महायुतीला धक्का बसणार आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवारांना बसण्याची घाई होती, तर सहानुभूती होते, तर वारसा पुढे न्यायचाच होता, तर मग अजित पवारांकडे सगळ्यात पॉवरफुल खातं म्हणजे अर्थ खातं सुनेत्रा पवारांना का दिलं नाही? ते अर्थ खातं फडणवीसांनी स्वतःकडे घेतलं आणि त्यामुळेच अनेकांना वाटतंय की सुनेत्रा पवारांना पुढे आणणं पूर्ण अधिकार देण्याचा निर्णय नसून सत्तेची पकड कायम ठेवण्याचा निर्णय असू शकतो. कारण या सगळ्या प्रश्नावर शरद पवार गटाकडून दावा केला जातोय की अजित पवार स्वतः विलिनीकरणासाठी पॉझिटिव्ह होते. जयंत पाटलांनी सांगितलंय की अजित पवारांसोबत सांगलीत 8 ते 9 वेळास चर्चा झाली आणि मग अजित पवार म्हणाले होते, मागचं विसरू आणि एकत्र येऊया. पण तरीही पटेल, तटकरे यांच्यासारखे मंडळी या शक्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याची चर्चा आहे. अजित पवार नसल्यामुळे त्यांच्या गटात अनेक आमदार नेतृत्वहीन झालेत आणि अशा वेळेस पटेल, तटकरे यांच्या नेतृत्वापेक्षा शरद पवारांचा अनुभव, त्यांची सावली, त्यांची ताकद पुन्हा आपल्याला आकर्षित करू शकते, अशी आता चर्चा आहे. आणि निवडणुकींच्या तोंडावर ते आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या सावलीत जाणार, अशी देखील चर्चा रंगत आहे. तर सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे, अजित पवारांच्या निधनानंतर राजकारणाचं गणित 360 डिग्री फिरून पुन्हा एकदा केंद्रभागी शरद पवार त्यांच्याकडे आलेत. आणि आता ही लढाई फक्त भावनिक नाही, ही लढाई पक्षावर नियंत्रणाची आहे. तुम्हाला काय वाटतंय? सुनेत्रा पवार हा चेहरा पुढे येऊन पक्षाच्या खऱ्या अर्थाने सूत्र त्यांच्या हातात जाणार का? आणि शरद पवार खरं शेवटचा डाव टाकणार का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.